दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जुलै महिना आलेला आहे, म्हणजे जवळपास निम्मा जुलै महिना गेलेला आहे आता, पण तरीही अजून पेन्शन जमा झालेली नाहीये. मार्च पासून कोणाची झाली नाही, कोणाची एप्रिल मेची आलेली नाहीये, तर कोणाची जून जुलैची पण आलेली नाहीये. तर आम्ही काय करायचं? कागद 5-5 वेळा कागद तिथं तहसीलमध्ये नेऊन दिलेले आहेत. परत आता सुद्धा या 2 दिवसामागे 4 दिवसामागे कागद जमा करायला गेलेलो होतो तहसीलमध्ये, म्हणजे संजय गांधी ऑफिसमध्ये. तरी सुद्धा तिथं कागद जमा करून घेतले नाहीत किंवा सर्व्हर डाऊन म्हणून सांगण्यात आलेलं आहे. तर आम्ही काय करायचं? नेमकं आमची पेन्शन येणार की नाही, आम्हाला योजनेतून बाहेर काढले का आमचं दिसत नाहीये. आम्ही हाय ते दाखला काढलाय, आम्ही सगळी कागदपत्र दिलेली आहेत, उत्पन्न दाखला सुद्धा दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. काय काय करायचं ते सांगतो. आणि सत्य परिस्थिती, तुम्हाला पेन्शन मिळणार की नाही मिळणार हे शेवटी सांगणार, लक्षात घ्या. कारण सुरुवातीला जर सांगितलं तर तुमचा भ्रमनिराश होऊ शकतो, किंवा तुमचं जे काही अपेक्षा, जे काही आस लावून आपण बसलेलो असतो, तर त्या गोष्टींचं कुठेतरी तुमच्या हृदयाला वेदना होऊ शकतात. त्याच्यामुळे थोड्या वेदना होऊ शकतात किंवा आनंद होऊ शकतो. या गोष्टी मी थोडं लक्षात घेऊन मी तुम्हाला ते शेवटला सांगणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आपल्याला. तर मी आधार ऑथेंटिकेशन केलंय. मी तहसीलमध्ये 2-2 काय 4-5 वेळा कागद नेऊन जमा केलेली आहेत. ऑनलाईन सगळं बघतोय, माझा ऑनलाईन स्टेटस बघतोय. ऑनलाईन स्टेटसमध्ये सगळं नीट आहे. तिथं तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथले जे काही संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, तर ते म्हणतात की तुझं सगळं व्यवस्थित आहे. आता आमच्याकडे हातात काय राहिलं नाही, कलेक्टर ऑफिसमध्ये राहिलेलं आहे, किंवा वरती जे काही वरूनच आमच्याकडे ऑर्डर आलेले नाही आहेत, किंवा वरूनच तुझे पैसे आलेले नाही आहेत, आमच्या इथे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ही पहिली गोष्ट सांगितली जाते. मी ऑनलाईन आहे तीच दाखला काढलाय, तरी पण माझी पेन्शन आली नाही. पण माझ्या मित्राने आहे तीच दाखला काढला नाही, तरी त्याची पेन्शन आलेली आहे. विधवा महिलांची येते, श्रावणबाळची येते, बाकी दिव्यांगांची येते. मग माझीच काल नाही. माझी मार्चची आलेली नाही आहे, एप्रिलची आलेली नाही आहे, मेची आलेली नाही आहे, पण जूनची आली, जुलैची आली. काहींचा असं प्रश्न आहेत, काहींचं मे जूनची आलेली नाही आहे, जुलैची आली. काहींचे असे प्रश्न आहेत की जूनला आली होती पण जुलैला आलेली नाही आहे. काहींचे असे प्रश्न आहेत की मार्च एप्रिल मे पर्यंत आली आणि जूनची आता बंद झालेली आहे. काहींचे असे प्रश्न आहेत की आमची मार्च एप्रिल आली नाही आणि जून जुलै आलेली आहे, मेची आलेली नाही आहे. असे असंख्य प्रश्न आहेत. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सांगायचं झालं तर तुमची प्रश्नांची उत्तर ती मी देणारच आहे. पण तुम्ही आधार ऑथेंटिकेशन केलात तरी सुद्धा तुमची आलेली नाही पेन्शन, बरोबर आहे. हे सगळं सांगून झालेलं आहे तुम्हाला मी. तुम्ही एक काम करायचं, तुम्ही आता ज्यावेळेला सर्व्हर सारखं बघताय तर ते पहिला बंद करायचं. तुम्ही एसएस पोर्टलवरती जे जाऊन बघताय ना सारखं, तर ते पहिलं बंद करायचं, कारण सर्व्हर डाऊन आहे. तुम्ही किती वेळा गेला आता? पेन्शन जे जून पासून तुमची पेन्शन आलेली नाहीये, लक्षात घ्या. जून पासून जुलैपर्यंत आलेली नाहीये. जून पासून तुमचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे, ते अजून ओपन झालेलं नाहीये. पहिला सांगितलं की 30 जून पर्यंत ते सर्व्हर डाऊन राहील, सांगितलं की नाही. पण नंतर सांगितलं 15 जून. आता 15 जूनची सुद्धा शाश्वती देता येत नाहीये. 15 जून पर्यंत पण ते राहील की नाही राहील हे सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगेन की लगेच तुम्ही 15 तारखेनंतर तहसीलला जाऊ नका, कारण ते काम होऊ शकणार नाही तुमचं, किंवा तिथे गेल्यानंतर निराशाच तुमच्या हाती येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला जाण्याची गरज नाहीये. लगेच तुमच्याकडून सगळं क्लिअर आहे, पण तुम्हाला पेन्शन आलेलं नाही. हे सगळे प्रश्न आहेत. हायती दाखला काढला असेल, हायती दाखला काढून घ्या. ऑनलाईन काढता येत नसेल तर तुम्ही माहिती सेवा केंद्रामध्ये किंवा सेतूमध्ये तुमच्या, किंवा कॉम्प्युटर नेट कॅफेमध्ये जर गेला, बायोमेट्रिक अंगठा दाखवून तुम्ही काढून घेऊ शकता. हायती दाखला 50 रुपये द्यायचे, एक्स्ट्रा पैसे 1ही रुपये द्यायचे नाही त्याला, फक्त 50 रुपये द्यायचे आणि काढून घ्या तुम्ही ते दाखला. तर ते दाखला काढून घेतला तुम्ही, ते झालं. तुमच्याकडे काही चुकी नाहीये, लक्षात घ्या. आता परत एकदा सांगतोय, मागे पण सांगितलं होतं, परत एकदा सांगतोय, चुकी तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही काही चूक केलेली नाहीये. तुम्ही 2-2, 3-3, 4-4 वेळा तिथे तहसीलमध्ये फेऱ्या मारून ती कागद फक्त त्यांनी गोळा करून घेतलेले आहेत, पण ते अपडेट करायला पाहिजे ते तर त्यांनी केलेलं नाहीये, लक्षात घ्या. अपडेट म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल की अपडेट तर माझं सगळं दिसतंय, म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह दिसतेय, आधार ऑथेंटिकेशन ऍक्टिव्ह दिसतंय, किंवा बाकीचे सगळे ऍक्टिव्ह दिसतंय, पण तुमची पेन्शन वर्ग होण्याची तारीख जी आहे तर ती काय ऍक्टिव्ह दिसत नाहीये. ती का मार्चची 13 मार्च दाखवते, ती काय एप्रिलची 26 एप्रिल दाखवते, ती काय मे महिन्याची 15 मे का 16 मे दाखवते, ती का जूनची जे काही 29 जून वगैरे दाखवते ती, आणि जुलैची दाखवतच नाहीये. ज्यांची 1 महिन्याची आली नाही त्यांची ती दाखवणार, जुलैची अपडेट दाखवणार नाही. ज्यांची जूनची आलेली नाही आहे त्यांची एप्रिलची दाखवणार, मेची दाखवणार. अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कन्फ्यूज करून घेऊ नका. तुमचं जर जुनी डेट तिथं असेल तर ती जुनी डेट त्यांनी बदलली पाहिजे. तिथं ती डेट ऍक्टिव्ह केली पाहिजे. ताजी डेट म्हणजे आता परवा पेन्शन कधी आपल्या वर्ग झाली खात्यावरती, आपल्या 3-4 तारखेला आपल्या खात्यावरती वर्ग झाली, बरोबर आहे का? म्हणजे 3-4 तारखेची तारीख पाहिजे जुलैची. त्यावेळेला तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे असं समजायचं असतं. तुमचा जे चालू महिन्याची पेन्शन जी आलेली आहे
ती जर तारीख दिसत असेल तर ऍक्टिव्ह आहे, नाहीतर शेवटची तारीख जर दिसत असेल तुमची पेन्शन जी काही फेब्रुवारी महिन्यात काही जणांची आली, काही जणांची मार्च मध्ये आली, 13 मार्च 14 मार्च जर दिसत असेल तर तुमचं खातं ऍक्टिव्ह नाहीये, लक्षात घ्यायचं. तुमचं खातं ऍक्टिव्ह नाहीये, आलं लक्षात. त्याच्यामुळे परत एकदा जाऊन तिथं ज्या वेळेला तुमचं एसएस पोर्टल ऍक्टिव्ह होईल त्यावेळेचं सांगतोय मी. एसएस पोर्टल ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला तहसीलला जायचं आहे आणि तहसीलला ही गोष्ट सांगायची की माझी ती डेट आहे तर ती डेट अपडेट करून द्या. डेट अपडेट करण्याचं तुमच्या हातात आहे नाही म्हणतील ते, तर ते त्यांच्याच हातात आहे डेट अपडेट करण्याचं. ते डेट एका मिनिटात अपडेट करता येतं, ते चेंज करता येतं. डेट चेंज केल्यानंतर तुमची जी काही थकीत पेन्शन आहे तर ती येण्यास मदत होऊ शकते, पण चालू पुढची पेन्शन 100% याला सुरू होईल. आलं लक्षात, ही गोष्ट आहे. आणि आता व्हिडिओच्या शेवटी म्हणजे तुम्ही हयात दाखला काढलाय, तुमचं सगळं केलेलं आहे, आधार ऑथेंटिकेशन त्यांनी सगळं केलेलं आहे, तरी पण तुम्हाला सांगतो तुमची मागील जी काही 3 महिन्याची 4 महिन्याची 5 महिन्याची जर पेन्शन थकली असेल तर ती येण्याचे चान्सेस 1% आहेत, फक्त 1% आहेत. इथून पुढची पेन्शन येण्याचे चान्सेस 99% आहेत. पण मागील पेन्शन येण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण का, ज्यावेळेला मे आणि जून महिन्याची काही दिव्यांगांची पेन्शन थकली होती तर त्यावेळेला त्यांनी 2 महिन्याचे पेन्शन वर्ग केलेले आहेत, आणि मग त्यातल्या काही दिव्यांगांची जर पेन्शन राहिली असेल तर ती येणार नाहीये. त्याच्यासाठी कोणीही मागणी करत नाहीये, त्याच्यासाठी कोणीही भांडत नाहीये, किंवा त्याच्यासाठी कोणीही आवाज उचलत नाहीये. जे कोणी युट्यूबर्स किंवा जे कोणी इंस्टाग्राम असतील किंवा व्हॉट्सअपवरती असतील किंवा सोशल मीडियावरती असतील, मी टार्गेट नाव कोणाचं घेत नाहीये आत्ताच. तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे कोण अफवा पसरवत आहे आणि कोण खरं बोलतंय. तर जे म्हणत असतील की तुमची 7,500 पेन्शन येणार, 3 महिन्याची राहिली असेल तर 4 महिन्याची राहिली असेल तर 10,000 येणार, या कोणत्याही गोष्टी होणार नाहीये. तुमची थकली असेल तर जी जून महिन्यामध्ये ज्यांची आलेली आहे तर ते लकी होते, ते नशीबवान होते म्हणून त्यांची आलेली आहे. पण आता इथून पुढे येणार नाही ती पेन्शन, कारण आता अर्थसंकल्प अधिवेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी होणं 99% नाही आहे शक्य. आता जुलैपासूनची पेन्शन तुमची येईल तर येईल, नाहीतर ती पण येणार नाही. जर तुम्ही तिथं जाऊन तुमचं डेट चेंज करून घेतलं नाही, तुमचं व्यवस्थित जर ते खातं ऍक्टिव्ह करून घेतलं नाही, डीबीटी करून घेतलं नाही तर येतील. तुम्हाला कारण फालतू काय पण सांगतील, तुमच्या खात्यावरती ट्रान्झॅक्शन जास्त झालंय, तुमचं खातंच ऍक्टिव्ह नाही, तुमचं बँकेत खातं 4-5 ठिकाणी आहे, तुमचं पोस्ट खात्यातच खातं आहे, तुमचं जिल्हा बँकेतच खातं नाही आहे, तुमचं नॅशनल बँकेत खातं नाही आहे, या गोष्टी जर सांगत असतील तर या सगळ्या फक्त तुम्हाला तोंडाला पानं फुसण्याची काम करत आहेत, ते लक्षात घ्या. ते फक्त तोंडाला पानं पुसत आहेत, तुम्हाला बाकीचं काही करत नाहीये. आणि टेम्पररी दिव्यांग मला म्हणतात, पण टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद झालेली नाहीये. तो जीआर पण निघालाय, पण जीआर निघायची वाट बघायची काही गरजच नव्हती. जीआर निघायच्या आधी सुद्धा पेन्शन टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन ही व्हॅलिड, त्यांचं जेपर्यंत UDID कार्ड व्हॅलिड आहे तोपर्यंत ते पेन्शन त्यांची चालू राहणारच होती आणि राहणारच आहे, लक्षात घ्या. ज्या वेळेला तुमच्या UDID कार्डवरती जी काही एक्सपायरी डेट लिहिलेली आहे 26 किंवा 27 म्हणजे वर्ष सांगतोय मी, 2रा महिना, 3रा महिना, 7वा महिना, 8वा महिना, जोपर्यंत तुमची एक्सपायरी होत, म्हणजे त्या UDID कार्डची, तुमची नाही म्हणत मी, त्या UDID कार्डची जोपर्यंत एक्सपायरी होत नाही तोपर्यंत तुमची पेन्शन बंद होत नाही. 2,500 रुपये येणार. आणि ज्यांच्या खात्यावरती 2,200 रुपये, 1,800 रुपये, 1,500 रुपये, 1,600 रुपये, 2,200 रुपये, 500 रुपये आलेले आहे, तर त्यांचे पण ते जे नुकसान भरपाई आहे तर ते देण्याचा सरकारचा विचार मानस नाही आहे, लक्षात घ्या. त्याचीही काळजी, त्याचाही विचार करू नका तुम्ही. जे काही आलेलं नाही आहे तर ते तुमचे नव्हते म्हणून समजा, किंवा तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला मिळणार नाहीच पेन्शन. ती जी काही अर्धवट तुटपुंजी आलेली पेन्शन आहे तर ती तेवढीच, जेवढी आलेली आहे तर ती तेवढीच तुमची होती. पण जर आता तुम्ही हयाती दाखला काढायला गेल्यानंतर किंवा हयाती दाखला काढताना तुमचं जर श्रावण मध्ये वगैरे असं तुमचं नाव येत असेल तर ते संजय गांधी दिव्यांग पेन्शन मध्ये नाव तुमचं नोंद करून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्हाला मग ते श्रावणबाळची जी 1,500 पेन्शन आहे किंवा विधवा पेन्शन जी काही 1,500 आहे तर तीच तुम्हाला आयुष्यभर येत राहील. जर तुम्हाला 2,500 रुपयाचा लाभ हवा असेल तर तुम्हाला ते संजय गांधी दिव्यांग पेन्शन मध्ये तुम्हाला नोंद करून घ्यावं लागेल. त्यांना तिथं जाऊन संजय गांधी डिपार्टमेंटला जाऊन तिथं तहसीलदारांच्याकडे जाऊन किंवा संजय गांधी डिपार्टमेंटला जाऊन तुम्हाला तिथं सांगावं लागणार आहे की तुम्हाला ते आमचं, मी दिव्यांग आहे, माझं हे UDID कार्ड आहे, हे ओरिजिनल आहे का नाही बघायचं तुम्ही आणि मला दिव्यांग पेन्शन मध्ये टाकून द्या म्हणून सांगायचं आहे. याशिवाय तुमची पेन्शन येणार नाही. आणि माझं मत, तुमची थकीत पेन्शन तुम्हाला 99% भेटणार नाही. भेटली तर 1% भेटू शकते, पण चालू पेन्शनसाठी सुद्धा म्हणजे इथून पुढच्या पेन्शन येण्यासाठी तुम्हाला जाऊन तिथं काम करावं लागणार आहे. पण ते 15 तारखेपर्यंत जाऊ नका, ही नम्रतेची विनंती राहील. आणि अजून काय मुद्दे राहिले असतील, काय आवडलं नसेल, काय आवडलं असेल तरी सुद्धा तुम्ही मला फोन करून सांगू शकताय, व्हॉट्सअप करून सांगू शकताय. मला मुलीं सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकताय, मुलं सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकताय. मुलींसाठी वेगळा ग्रुप आहे, मुलांसाठी वेगळा ग्रुप आहे. आपण प्रत्येक वेळेला सांगितलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही संपर्क करायला कमेंट्स मध्ये विचारता की नंबर काय. तर नंबर घ्या 7498018385 7498018385 हा नंबर आहे. याच्यावरती संपर्क करू शकताय. मुलींचा वेगळा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, मुलांचा वेगळा आहे. कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची प्रश्न आहेत जी काय आहेत ती सोडवून मी देण्याचा प्रयत्न नक्की करेन.
टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन मंजूर नाही, थकीत पेन्शन येणार नाहीये, परत एकदा सांगतोय. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.